मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी आमच्या हाती आली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती हाती येते आणि त्यानंतर म्हणजे उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। दरम्यान उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे। उद्याच पक्षाचा विधिमंडळ नेताही निवडला जाणार आहे आणि सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागणार असल्याचं हे निश्चित मानलं जातंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट न्यूजरूममध्ये जाऊया। आपला सहकारी निलेश बुधावले। निलेश, काय माहिती आहे तुझ्या हाती? विजय, आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे। विधिमंडळामध्ये कॅबिनेट हॉल आहे आणि तो कॅबिनेट हॉल आता निश्चित देखील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व आमदार येतील, त्यानंतर सुनेत्रा पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळ नेता प्रामुख्याने निवडला जाईल आणि जो विधिमंडळ नेता असेल तोच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, अशा पद्धतीची तयारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे। उद्या दुपारी 2ची बैठक आणि त्यानंतर साधारणपणे पुढची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात येईल। सध्या जी माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे CJ हाऊस या निवासस्थानी आहेत। या ठिकाणी त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। तर दुसरीकडं बारामतीमध्ये देखील घडामोडी घडत आहेत। बारामतीमध्ये देखील जे डिझाईन बॉक्सचे प्रमुख आहेत नरेश अरोरा ते त्या ठिकाणी होते। यासोबतच पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यासंदर्भामध्ये कुठेतरी होकार दिला आहे, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल आणि यानंतर सर्व आमदार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या संदर्भाने कुठेतरी सहमती देतील, असा एक पत्र तयार केलं जाईल। पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या असतील आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि राज्यपालांना देखील ते पाठवण्यात येईल आणि उपमुख्यमंत्री पदाचा जो विषय आहे तो मार्गी लागताना दिसेल। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होतील।